शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातले सर्व आमदार खासदार यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी पवारांची शॅडो कॅबिनेटची स्थापना झाली आहे। या बैठकीत पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाली असून पक्षवाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे। प्रत्येक महिन्यात जिल्ह्याचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देखील बैठकीत देण्यात आले। यासोबतच जास्तीत जास्त तरुण चेहरे यांना संधी देण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आली। जो कार्यक्रम आहे 100 दिवसांचं जे टार्गेट होतं याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं। त्याचबरोबरीनं विभागवार ज्या जबाबदाऱ्या आहेत या सगळ्या प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आणि यांचे दौरेही ठरवण्यात आले। येत्या 7-8 तारखेपासून हे दौरे सुरू होतील आणि अगदी तालुका निहाय पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्याच्या दृष्टीनं या सर्वांचे दौरे हे सुरू होतील। या सगळ्याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहेत। निलेश, महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि इथून पुढे येणाऱ्या खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता कशा पद्धतीने आता अप्रोच असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा शॅडो कॅबिनेटचं प्रयोजन काय, ती कशा प्रकारे कार्यान्वित होईल? निलेश, तर निलेशशी आपण संवाद साधणारच आहोत। मात्र एक मोठी अपडेट आहे, पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे। पक्ष संघटना वाढीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली। नवीन चेहऱ्यांना, तरुण चेहऱ्याला वाव द्यावा या दृष्टीने देखील चर्चा झालेली आहे आणि शरद पवारांनी बैठकीत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। निलेश, एक महत्त्वाची बैठक शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची कोणकोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत? शॅडो कॅबिनेट कशा प्रकारे कार्यान्वित होईल येणाऱ्या काळामध्ये? निलेश, अश्विन, मागच्या काही दिवसांपासून निवडणुका पार पडल्यानंतर पक्षानं उभारी कधी घेणार अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होता। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जो पक्ष आहे त्यांच्या सर्व आमदारांच्या प्रत्येक आठवड्याला बैठका होत असतात। स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रत्येक आमदारांकडून अपडेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जे आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत, खासदार निवडून आलेले आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर होता की आता या आपण जर पुढे काम करायचं असेल तर या किमान राष्ट्रीय नेत्यांच्या पातळीवर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे। कसं काम करावं, काय करावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना होत्या आणि त्यामुळेच आजची एक महत्त्वाची बैठक आमदार आणि खासदारांची घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं आपल्याला लढायचे अशा पद्धतीच्या सूचना शरद पवारांना दिल्यात। याचाच एक पहिला टप्पा म्हणून जर आपण पाहायला गेलं तर 100 डेज ट्रॅकिंग एक फोर्स तयार करण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून सरकारचे 100 दिवस जे काम करणार आहे त्या कामामध्ये कोणकोणत्या या ठिकाणी मुद्दे आपण घेऊ शकतो, कोणत्या मुद्द्यांवर आपण काम करू शकतो, विरोधक म्हणून कशा पद्धतीने आक्रमकपणा आपण आणू शकतो, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झालेली आहे। यासोबतच राज्यभरातच पक्षाला पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि कोणत्याही क्षणी जर जाहीर झाल्या तर पक्ष पुन्हा एकदा त्याच जोमानं निवडणुकांना सामोरा गेला पाहिजे आणि यासाठीच आता प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। प्रभारींना एक ठरवून कालावधी देखील दिलेला आहे। त्यांना तत्काळ आपल्या प्रभागामध्ये जाऊन, आपल्या विभागांमध्ये वेगवेगळ्या जाऊन अगदी तालुका पातळीपर्यंत माहिती गोळा करायची आणि पक्षाची स्थानिक पातळीवर, तालुका पातळीवर असेल किंवा शहरांमध्ये वॉर्ड पातळीवर कशी परिस्थिती आहे याचा सगळा जो डेटा आहे तो द्यायचा आहे। तो स्वतः शरद पवार पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यांच्यासमोर तो डेटा मांडला जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची जबाबदाऱ्या मिळणाऱ्या नेत्यांमध्ये राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख यांना विदर्भाची जबाबदारी दिली आहे। मराठवाड्याची राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगावकर सरांना दिलेली आहे। कोकणाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड आणि सुनील बोसारा यांच्यावर देण्यात आली आहे। तर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहेत। ही सर्व वरिष्ठ नेते जे आहेत हे आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आगामी काळामध्ये कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली आहे। अश्विन, निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।